AR News 24. आपल्याकडे अनेक व्यक्ती राहतात आणि वेगवेगळे प्राणी पाळलेले आपण पाहिलेले आहे. कोणी आवडीनं कुत्रा पाळतो, कोणी जनावर वेगवेगळे जनावर पशु प्राणी पाळतात. असं एक व्यक्तिमत्व आपल्याकडे आहे आज, की नांदेड शहरामध्ये त्यांची अनेक दिवसापासून वास्तव्यात आहे. ते नांदेड शहरातील व्यक्तिमत्व नंदकिशोर कटलवार, त्यांना मंजुवाडे या नावाने ते प्रसिद्ध आहे. तर ते आपल्याकडे आज आहे. तर नमस्कार. AR न्यूज मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आपण माळेगाव येथे आपल्याकडे जो अश्व आहे त्या स्पर्धेमध्ये, तर ते कितवा क्रमांक आलेला आहे? पहिल्या क्रमांकाला आहे. स्टेलियन कॅटेगरीमध्ये आपण पार्टिसिपेट बरं, हा केलं. छंद आपला किती वर्षापासून लागला आणि असं नेमकं आपल्याला अश्वच का पाळावं वाटलं? हे लहानपणापासून शौक होतं आणि मी याला पाळतोय 4-4.5 वर्षापासून. बरं, आपलं वेगवेगळ्या प्राणी जे आपण पाळतोय आणि इतर पाळतात त्याच्या आवडीने वेगवेगळे नाव ठेवतात. आपल्या अश्वांचं आपण नाव काय ठेवलं आहे? माझ्या अश्वाचं नाव बगीरा आहे, जे जंगल बुक मध्ये एक ब्लॅक पॅन्थर आहे. त्या ब्लॅक कलरवरून मी ब्लॅक घोड्याचं नाव बगीरा ठेवलंय. बगीरा. बगीरा. वंशवाळी. राजे महाराजे हे या पूर्वीच्या काळामध्ये प्रत्येक घरोघरी अश्व पाळले जात होते, पण आजच्या काळात फारच ही परिस्थिती वेगळी आहे. हो. हा मर्दानी एक पाळण्याचा शौक आहे. तर नेमकं आपण इतर प्राण्यापेक्षा अश्वच पाळण्याचा निर्णय का घेतला? नाही, मी इतर प्राणी पण माझ्याकडे कुत्रे पण आहेत. ग्रेडन आहे, जर्मन शेफर्ड आहे. आजवर किती ठिकाणी कोणत्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेले आपण? पुण्याला IHOA म्हणून एक कॉम्पिटिशन असतं, तिकडे घेतलंय. 2 वर्ष पहिले माळेगावला घेतलंय आणि या वर्षी परत माळेगावला घेतलंय. गेल्या वर्षी त्याला पायाला मार लागल्यामुळे ते 1 वर्ष स्थगित झालं. पहिल्या वर्षी आणि तिसऱ्या वर्ष पहिले फर्स्ट प्राइज आलं त्याचं. बरं, अजून काय सांगू शकाल आपल्या अश्वाबद्दल? एक आलिशान ब्लडलाईन्स आहे, जिचे फादर आझाद मूवीमध्ये आहे आणि ज्याचे ग्रँडफादर सलमान खानचा हॉर्स आहे. ज्याचं नाव ग्रेट गॅम्बलर आहे. ग्रेट गॅम्बलर या मारवाड ब्लडलाईन म्हणजे या मारवाड ब्रीडचं सगळ्यात फेमस हॉर्स आहे इंडियामध्ये. बस म्हणजे नेमके आहार कोणते देतात? याला खायला चना आहे, जवजमी आहे आणि कडबा आहे आणि दूध, तूप असं त्याचं डाएट प्लॅन आहे. ते टाईमच्या हिशोबाने चेंज करायला राहतो, त्याला सीझनच्या हिशोबाने चेंज करतो. आता वेगवेगळ्या लोकांकडे, आता मला अश्व पाळावा वाटतो, तर नेमकं तुम्ही त्याचा अनुभव काय सांगू शकाल? ते माझ्यानं होईल का, इतरांना होईल का? हा, थोडा शौक राहिला तर होऊन जाईल. थोड्या दिवसाचं त्याचा पूर्ण करावं लागेल ना. हा. अश्वाचं त्याचं नाल घराला बांधलं तर ते घराला चलना स्पीडने येते म्हणतात. तर आम्ही घोडाच घरामध्ये बांधले तर आमच्या घराला चलना खूप स्पीड वाढलेलं आहे. हे मागेला अनुभव आहे आमचं. सध्या तो एकच आहे तुमच्याकडे? हा, एकच आहे. पुढे अजून यापुढे काय? यापुढे अजून काही? हो, पुढे करूया अजून. आता जागा एकच असल्यामुळे आता मी घरी पाळतोय, माझ्या घरी ठेवतोय. जागेच्या हिशोबाने आता एकच आहे. माळेगाव यात्रामध्ये पहिला क्रमांक आलेला आहे. हो. या दरांचा 41,000चं बक्षीस आहे. चांगली गोष्ट आहे. इतरांसमोर प्रेरणादायी तुमचं कार्य आहे. धन्यवाद. माळेगाव यात्रेमध्ये नुकतीच प्रसिद्ध असलेली लोहा तालुक्यातील माळेगाव यात्रा, येथे विविध वेगवेगळ्या जातीचे प्राणी येतात. त्या ठिकाणी मंजुवाले यांचा जो अश्व आहे प्रथम क्रमांकाचा त्यांनी क्रमांक पटलेला आहे, बक्षीस मिळालेलं आहे 41,000. तर त्यांनी AR न्यूज मध्ये जिल्हाधिकारी यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्राप्त झालेला आहे. तर मंजुवाले यांचं या ठिकाणी AR न्यूज मध्ये परत एकदा स्वागत आहे. धन्यवाद.